हरि ओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 51. तस्य अपि निरोध है सर्व निरोधात निर्बीज समाधी. या सूत्रामध्ये आपल्याला असं समजतं की तस्य म्हणजे त्या, मागच्या सूत्रामध्ये तज्ज संस्कार, त्यातून आलेले ते सर्व संस्कार, अपि म्हणजे सुद्धा, निरोधे म्हणजे थांबवल्यानंतर, तो मागचा नवीन निर्माण झालेला संस्कार तो सुद्धा थांबवल्यानंतर, सर्व निरोधात म्हणजे पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्बीज म्हणजे बीज नसलेली, कोणताही आधार नसलेली समाधी अवस्था प्राप्त होते. बघा, या सूत्राचा सरळ अर्थ असा होतो की जो ऋतंभरा प्रज्ञेतून निर्माण झालेला संस्कार आहे, त्या संस्काराचाही जेव्हा पूर्ण निरोध होतो तेव्हाच सर्व प्रकारचे संस्कार पूर्णपणे थांबून जातात आणि निर्बीज समाधी म्हणजे अंतिम अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. हे जे सूत्र आहे ना, हे योगशास्त्रातील अंतिम शिखर दर्शवत आहे, जिथे पूर्ण मुक्ती आहे आणि अंतिम समाधी आहे. तस्यपि का थांबायचं आहे? का थांबायचं आहे? कारण मागच्या सूत्रामध्ये सांगितलेलं जे आहे ना, तिथं सुद्धा संस्कार आहे. शुद्ध ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कार आहे. हा संस्कार उत्तम आहे, चांगला आहे, पण तरीही तो संस्कारच आहे ना, बरोबर? मग हे संस्कार का थांबवायचे? संस्कार म्हणजेच मनाची हालचाल आणि मनावरती पडणारा ठसा, मनावरती पडलेली छाप म्हणजे संस्कार आहे. आणि जोपर्यंत संस्कार आहे तोपर्यंत मन हे सक्रियच राहणार आहे. आणि योगचा अंतिम उद्देश आहे की मन पूर्ण शांत करणे, बरोबर आहे का? सर्व निरोध म्हणजे काय? सर्व निरोध म्हणजे फक्त वाईट संस्कार नाही, तर सर्व चांगले संस्कार सुद्धा थांबवणे, म्हणजे चांगले आणि वाईट दोन्हींना थांबवणे म्हणजे सर्व निरोध. कोणताही विचार, कोणतीही वासना नाही, कोणताही ठसा नाही, अशी अवस्था म्हणजे सर्व निरोध. मग ही निर्बीज अवस्था म्हणजे काय? निर्बीज समाधी म्हणजे काय? बीज म्हणजे विचार, संस्कार, वासना, ध्यानाचा विषय म्हणजे बीज होतं ना. मग निर्बीज म्हणजे काय? निर्बीज म्हणजे जिथं काहीच नाही, कुठलंच बीज नाही आहे. ना ध्यान करणारा आहे, ना ध्यानाचा विषय आहे, ना ध्यानाची प्रक्रिया आहे. तिथं आहे ते फक्त शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस जिथं आहे, तिथं निर्बीज समाधी आहे. बघितलं ना आपण मागच्या सूत्रामध्ये, एक काटा दुसऱ्या काट्याने काढला जातो. जुना संस्कार काढण्यासाठी आपल्याला नवीन शुद्ध संस्कार घ्यावा लागला, म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. आणि मग त्यातून काही केलं, त्या काट्याने आपण काटा काढला. मग आता दुसराही काटा टाकून दिला, कुठं? मागच्या सूत्रामध्ये दिला की नाही? मग शेवटी दोन्ही काटे टाकून दिल्यानंतर काय उरतं? काहीच उरत नाही आहे. अग्नी काय करते? लाकूड जाळते. मग शेवटी अग्नीही शांत होतो. अग्नीनं लाकूड जाळल्यानंतर अग्नी स्वतःही शांत होतोच की. तसंच आहे, ज्ञानाचा संस्कार अज्ञान नष्ट करतो, नंतर ज्ञानाचा संस्कारही शांत होतोच की, बरोबर आहे का नाही? बघा, अजून एक उदाहरण घेऊ. लाटा आणि समुद्र. लाटा म्हणजे विचार आहेत, संस्कार आहेत, आणि लाटा थांबल्या की संपूर्ण समुद्रसुद्धा शांत होतोच की. हीच अवस्था निर्बीज समाधीची अवस्था आहे. जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही मृत्यू आणि जन्म, जन्म आणि मृत्यू ह्या चक्रामध्ये, ह्या फेऱ्यामध्ये अखंड चालू राहणार आपलं तो फेरा, चक्र, संस्कारांचं चक्र. पण एकदा का ते बीजच संपलं तर आपली कर्मबंधनं संपली. म्हणूनच निर्बीज समाधी म्हणजे कैवल्य पूर्ण मुक्ती, बरोबर आहे का? शुद्ध संस्कारांना हे शेवटी थांबावंच लागतं, बरोबर आहे का? वाईट संस्कार काढण्यासाठी शुद्ध संस्काराचा आपण सहारा घेतला, आधार घेतला, पण शेवटी वाईटही टाकून दिलं आणि चांगलंही टाकून दिलं. कारण आपल्याला सर्वांचा निरोध करायचा आहे. चांगलं वाईट म्हणायचं नाही, चांगल्याचाही निरोध करायचा आहे, वाईटाचाही निरोध करायचा आहे. सर्व संस्कारांचा पूर्ण निरोध जेव्हा होतो, मन तेव्हाच पूर्ण शांत होतं, शून्य होतं आणि निर्विकार होतं. आणि हीच योगाची अंतिम अवस्था आहे. सर्व संस्कार म्हणजे शुद्ध अशुद्ध, कुठलाही संस्कार असू द्या, पूर्णपणे थांबलं की निर्बीज समाधी प्राप्त होते, बरोबर का? बघा, आपण 1.49 मध्ये बघितले, ऋतंभरा प्रज्ञेचं जे ज्ञान आहे ते इतर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. 1.50 मध्ये बघितलं की जो नवीन संस्कार आलेला आहे त्या ठिकाणी, ते जुने संस्कार नष्ट करण्यासाठी तो जन्माला आलेला आहे. आणि 1.50 मध्ये आपण पाहतोय की तो नवीन संस्कार ही आता काय करायचा आहे? थांबवून टाकायचा आहे. तेव्हाच निर्बीज समाधी म्हणजे फायनल डेस्टिनेशन मिळणार आहे. बघा,
आपण एका क्रमाने आलोत. सबईज समाधी आली, मग आला संस्काराची शुद्धी, तिथून आलं सर्व निरोध, आणि तिथून आली निर्बीज समाधी, आणि तिथं आलं कैवल्य. निर्बीज समाधी म्हणजे ऑब्जेक्टलेस समाधी, सीडलेस स्टॅट म्हणजे निर्बीज, बरोबर आहे का? आणि हेच योगाचं अंतिम म्हणजे अल्टिमेट गोल आहे, अंतिम ध्येय आहे.